राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अंगाची लाही होते आणि उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याचं दिसतंय। तसंच सूर्य आता आग ओकतोय आणि अनेक ठिकाणी हवामान विभागानं उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। मुंबईच्या कमाल तापमानामध्ये सुद्धा आणखी 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि तापमान 34 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर आज मुंबईसह राज्यातील 8 जिल्ह्यांना तापमानाचा उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हवामान कोरडं उष्ण आणि काही भागांमध्ये मात्र दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे। ज्या जणू उष्णतेची लाट आली असं वाटतंय, कारण मागच्या 2 ते 3 दिवसापासून मुंबई असेल किंवा नागपूर असेल, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतंय। कारण तापमानामध्ये वाढ झालेली आहे। अनेक ठिकाणी नागपूर विदर्भ या साईडला असेल किंवा सोलापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुंबईसह कोकण पट्ट्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्ण आणि दमट वातावरण राहील असा देखील अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता आणि पुढील 2 दिवस देखील ही उष्णतेची लाट असेल देखील असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। मुंबईचं जर आपण तापमान पाहिलं तर जे 36 डिग्री कमाल असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे अनेक जे लोक आहेत ते घराबाहेर देखील पडताना छत्रीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मुंबईमधील अनेक भाग असेल, शहर असेल किंवा उपनगर असेल, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लोकांना गरम होत असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण मागच्या 2 ते 3 दिवसांपासून अनेक लोक हे घराबाहेर देखील पडत नसल्याचं पाहायला मिळते। कारण आपण उपनगरातलं जर पाहायला मिळालं तर उपनगरामध्ये राम मंदिर येथे 38.2 त्याचबरोबर सेल्सिअस आणि विक्रोळी येथे 37% सेल्सिअस, विद्यापीठ येथे 36 सेल्सिअस असं तापमानाची नोंद देखील झाली आहे। त्यामुळे आता जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर छत्री घेऊनच बाहेर पडा, कारण मोठ्या प्रमाणात जी उष्णतेची लाट आहे ती मुंबई असेल कोकणपट्टीवरती पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन कवितासह मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, मुंबई।